संगमनेरमध्ये विजेच्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. तालुक्यात कमी दाबाने व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची तोडलेली वीज कनेक्शन तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी 1-2 दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. डेस न्यूज मराठी, संगमनेर. वारंवार लाईट जाते, कधी कधी दिवस दिवस लाईट नसते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या अतिशय म्हणजे त्रास देणाऱ्या आणि आम्हाला सगळ्यांना, कुठे पेशंट असतात, मुलांची 10वी-12वीची परीक्षा चालू आहेत, सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अफेक्ट होत आहेत. जर करोना एमर्जन्सी होती तर आत्ताचा काळ सुद्धा एमर्जन्सी आहे हे समजून शासनाने आणि प्रशासनाने पाऊल उचलले पाहिजे. कार्यालयावरती आले आहेत. आम्ही सगळेजण आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये, म्हणजे सध्या तुम्ही जर बाहेर बघाल तर एवढी हीट वेव्ह आहे, एवढं हीट असताना सगळ्या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा ग्रामपंचायत आता तिथे सरपंच नसून प्रशासक आहे आणि पाणी पुरवठा योजना जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. मग ते सुकेवाडी असेल, खांडगाव असेल, बरेचसे गावं जी आहेत, समनापूर आहे, गुंजाळवाडी आहे, हे सगळ्या, वडगाव पान आहे, या सगळ्या गावांमध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे. प्यायला पाणी नाही. म्हणजे आमच्या माता भगिनी ह्या खरंच घर कसं चालवायचं आणि कसं जगायचं, पाण्याशिवाय जीवन नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि जर लाईट कनेक्शन तुम्ही फक्त ते थकबाकी असल्यामुळे तुम्ही जर कट करत असाल लाईट कनेक्शन, तर हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही सर्व म्हणजे मोठ्या मोठ्या व्यापारी आणि मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनचे इतके सारे टॅक्स माफ करतात, लाईट बिल माफ करतात, जे काय पाहिजे त्यांना ते माफ करतात, कारण ते तुम्हाला इलेक्शन मध्ये मदत करतात. पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचं काहीच मदत करू शकत नाही. तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती सरकारची आणि आपल्या देशाची कधीच झाली नाही, कारण शेतकरी जे आहे हे आपल्या देशाची मुळं आहेत. आणि जर हे शेतकरी जर त्यांना एवढा त्रास होत असेल तर देश कसा वाढणार आहे? ही एकदम बेसिक गोष्ट आहे जी आपल्या सरकारच्या लक्षात येत नाही. शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांचं प्रत्येक धोरण असतं, या मताची मी आहे. आता काय मागणी आहे? आम्हाला एवढंच पाहिजे की सर्वात बेसिक तुम्ही प्रायोरिटी सेट करा ना. ठीक आहे, तुम्हाला अडचण आहे ना, आम्ही समजू शकतो अडचण आहे. प्रायोरिटी सेट करा. आधी पिण्याचं पाणी द्या, मग शेतीचं पाणी द्या. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या प्रायोरिटी सेट करून आधी काय सगळ्या गावांमध्ये यात्रा चालू होणार आहेत. सगळे नातेवाईक सगळीकडनं येत असतात, सगळे गावकरी जे बाहेर असतात ते येत असतात आणि सगळ्यांना माहिती आहे की किती मोठ्या यात्रा आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये होत असतात. अशा टाइमला जर घरामध्ये पाणी नसेल, गॅसचे भाव किती वाढले ते तर सांगायचं नाही, ते तर किती म्हणजे त्याचंही तुटवडा आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचं इथे नुकसान जे आहे ते होतंय. मानसिक तणाव आणि ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण, हा प्रश्न मला विचारायचा आहे.